नमस्कार सर्वांचे विद्यार्थी मित्र हो, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी रेश्मा गोळे सर्वांचे स्वागत करते। चला तर तुमचा वेळ न वाया घालवता आपण प्रश्न पाहूया। मराठी क्वेश्चन पाहणार आहोत। क्वेश्चन पहिला आहे, नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव काय? नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव काय? चला तर तुम्ही देखील कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्की टाइप करायचं आहे। चला तर मग टाइप करा। नारायण मुरलीधर गुप्ते यांचं काय टोपण नाव आहे? बी। चला तर दुसरा क्वेश्चन आहे, 1984 मध्ये डॅडॅश यांना उपरा या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला। चला तर तुम्ही देखील उत्तर टाइप करायचे। 1984 मध्ये डॅडॅश यांना उपरा या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला। याचं उत्तर आहे लक्ष्मण माने यांना उपरा या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे। प्रश्न आहे तिसरा, दिसतंय सर्वांना? प्रश्न आहे तिसरा, ती इंजिनियर आहे। हे पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे तुम्हाला पूर्ण क्वेश्चनचं ज्ञान मिळणार आहे। तसेच एखादी ट्रिक किंवा एखादी टिप्स देखील शेवटी सांगितली जाईल, ती तुम्हाला सुद्धा फायद्याची ठरणार आहे। आणि जर तुम्हाला मराठी व्याकरणाबद्दल एखाद्या विषयाचं किंवा एखाद्या चॅप्टरचं जर लेक्चर हवं असेल, समजून सांगायचं असेल एखादा चॅप्टर, तर ते देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आपण त्यावरती देखील लेक्चर घेऊया। ती इंजिनियर आहे, वाक्यातील विरामचिन्ह ओळखा। ती इंजिनियर आहे, मग कोणतं आहे हे चिन्ह? कोणतं विरामचिन्ह आहे हे? दुहेरी अवतरण चिन्ह। हे दुहेरी अवतरण चिन्ह। पुढील चौथा प्रश्न आहे, बार उडवणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। वाक्यप्रचार म्हणी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याची तर रिव्हिजन करतच चला। TCS आणि IBPS पॅटर्न अनुसार हे तर खूप इम्पॉर्टंट आहे। बार उडवणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ म्हणजेच कार्य पूर्ण करणे। पुढील पाचवा प्रश्न आहे, तोंडपाठ सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आहे। काय करायचं आहे? सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आहे। मग तोंडपाठ तत्पुरुष समास। चला तर सहावा प्रश्न आहे, ही मुलगी चालाख आहे। ही मुलगी चालाख आहे, तर या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायला सांगितला आहे। तर मग सांगा पाहू, इथं सर्वनाम कोणता आला आहे? नामाबद्दल कोणता शब्द वापरला गेला आहे त्याला सर्वनाम म्हणायचं। मग ही हे काय आहे? तर सर्वनाम आहे। मग ही मुलगी चालाख आहे, ही म्हटलं की कोणत्या प्रकारात आलं? मग ते दर्शक सर्वनाम। सातवा प्रश्न आहे, पोक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे। पोक्त म्हणजेच काय? मग त्याच्या विरुद्ध काय होईल? मग अल्लड। आठवा प्रश्न आहे, फल अधिक आहार या संधी विग्रहातून काय शब्द तयार होईल किंवा कोणता शब्द तयार होईल ते सांगा। फल अधिक आहार, मग काय होईल एक शब्द तयार? फलाहार। नववा प्रश्न आहे, दगडापेक्षा वीट मऊ या म्हणीचा योग्य अर्थ लिहा। दगडापेक्षा वीट मऊ या म्हणीचा अर्थ काय होतो? मग मोठ्या संकटांपेक्षा लहान संकट
सुसह्य वाटणे. मोठ्या संकटांपेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे, यालाच दगडापेक्षा वीट मऊ असे म्हटलं जातं. 10वा प्रश्न आहे, शिक्षक म्हणाले की मुलांनी शिस्त पाळावी. या वाक्यात काय करायचं आहे, वाक्याचाच प्रकार सांगायचा आहे. मग हे कोणतं वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे. तर विद्यार्थ्यांनो, कसे वाटतात तुम्हाला हे व्हिडिओ, कसे वाटतात हे लेक्चर? आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मराठी व्याकरणाचे काही लेक्चर जर तुम्हाला त्याचे काही घटक असतील आणि ते तुम्हाला जर समजायला कठीण जात असतील किंवा त्यावरती जर तुम्हाला प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्या चॅप्टरवरती नक्की लेक्चर घेऊन तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करूया. भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.